सुद्धा सुनीता मावशीकडे म्हणजे माझ्या गुरूंकडे गेली 11 वर्ष क्लासमध्ये 11 वर्षांची आमची ओळख आहे. 2015 मध्ये मी तिच्याकडे क्लाससाठी यायला लागले. जेव्हा मी तिच्याकडे क्लासला आलो तेव्हा मी माझ्याबद्दल बोलते, मी जेव्हा क्लासला आले तेव्हा मी 11वी होते, 15-16 वर्षांचे होते. आणि ते टिपिकल एज असतं जेव्हा आपण टीनेजमध्ये असतो. आमची पिढी जास्त मतवादी असल्याने सतत मतं मांडायची आमची इच्छा असते, उत्सुकता असते. कोणीतरी विचारावं अशी जाजवंत इच्छा असते, पण प्रत्येकाला कोणीतरी विचारतच असं होत नाही. इथे आल्यानंतर आम्हाला विचारलं गेलं, आमचं ऐकलं गेलं. म्हणजे ते चूक असेल, मी असं नाही म्हणत आहे की आम्ही सगळं बरोबरच बोललो असू, डेफिनेटली आम्ही चुकीचंही बोललो असू, पण जे बोललो ते ऐकून घेतलं. कोणीतरी XY म्हणजे कोणीतरी मोठं आपलं एवढं बोलणं ऐकून घेतंय, हेच त्याला जरा खूप कम्फर्टिंग होतं. चूक बरोबरच्या पलीकडे जाऊन एक लिस्नर आहे हे तेव्हा खूप गरजेचं होतं आणि तो मला तिथं सापडला. इथे क्लासमध्ये असताना आम्ही सर्व पद्धतीने अभ्यास करायचो. म्हणजे आय थिंक सगळेच रिलेट करतील जे क्लासमध्ये इथे आहेत. आम्ही इथे तेव्हा TV होता, आम्ही इथे बसायचो, आम्ही गाणी ऐकायचो. सकाळचं सेशन हे रेडिओचं असायचं आणि मग दुपारी आम्ही पिक्चर बघत अभ्यास करायचो. खूप मजा यायची अभ्यास करायला. पिक्चरवर डिस्कशन असायचं की हा विलन का आहे, मग ह्याला कास्ट का केलंय, मग हा कधी आला होता, मग तेव्हा आपण किती वर्षाचे होतो, मग हे म्युझिक कोणाचं आहे, मग त्याच्याबद्दल काय पॉलिटिक्स घडलं असेल फिल्म्स मध्ये वगैरे, असं सर्व आम्ही केलेलं आहे. पण तरीही त्याचा आमचा अभ्यासावर कधी परिणाम नाही झाला. CA करताना जेव्हा अभ्यास करायची वेळ येते तेव्हा एका पॉईंटला असं होतं की अभ्यास खूप केला जातो आणि बाकी काहीच केलं जात नाही आणि त्याचं ते फ्रस्ट्रेशन येतं. हे जे बॅलन्स करायला मी शिकले ते मी इकडनं शिकले की अभ्यास करते याचा अर्थ गाणी ऐकायची नाही, गायची नाही, पिक्चर बघायचं नाही, वेगळ्या गोष्टींवर डिस्कशन करायचं नाही, असा याचा अर्थ होत नाही. सगळं तुम्ही कंट्रोलमध्ये केलं तरी तुम्ही अभ्यास करून क्लिअर होऊ शकता, त्याचा कॉन्फिडन्स मला इथे मिळाला. तिचं 2 खूप महत्वाच्या गोष्टी होत्या शिकवताना, ज्याचा ती अगदी ठाम निश्चय आमच्याकडनं ते करूनच घ्यायची. एक म्हणजे तिचे फॉर्मॅट्स खूप प्रसिद्ध आहेत आमच्या स्टुडंट्स लॉबीमध्ये, असं म्हणेन मी. 11वी-12वी मध्ये कॅल्क्युलेटर वापरायला अलाउड नसतो, तेव्हा 6 रकाने ती आम्हाला आखायला लावायची आणि ज्याच्यामध्ये तुम्ही आकडे एकक, दशक, शतक असे आकडे लिहिता, ज्याने तुम्हाला समेशन करायला सोपं जातं. हे FY ला तुम्ही करत नाही कारण कॅल्क्युलेटर आलेला असतो, पण त्या नीटनेटकेपणाची इतकी सवय होऊन जाते की आज मी तो सगळीकडे दिसायला लागतो. आज मी जेव्हा एका क्लायंटची पहिले जुनियरने खूपच वाईट पद्धतीने लावली आहे असं जेव्हा बघते तेव्हा नकळत राग येतो. तो नीटनेटकेपणा हवा असतो, मग त्याला ते सांगणं, त्याच्याकडनं करून घेणं, हे सगळं इथूनच सुरू झालंय. त्याचबरोबर तिची अत्यंत आवडीची गोष्ट आहे म्हणजे ती मल्टी कलर शिकवते. ही सगळी पेनं तुमच्याकडे जी असतील ती तुम्ही सगळी वापरा, ती तुम्हाला कधीच ओरडणार नाही. मी निळ वापरते, हिरवं वापरते, काळं वापरते, लाल, जांभूळ. म्हणजे मी एका वेळेला दुकानात जायचंय का तर नवीन रंग घेऊन मी इकडे येईन आणि माझ्या वह्यांमध्ये तो असेल. आणि म्हणजे पर्समध्ये आता सुद्धा 4 रंग पेनांचे. म्हणजे हे मी अभ्यासापुरतं मर्यादित नाही ठेवलं. परवा एका गाण्याच्या प्रॅक्टिसला दोघींना मिळून एक गाणं म्हणायचं होतं, तेव्हा ते लिहून द्यायचे. जेव्हा वेळ आली मी काय विचारच नाही केला, मी आपसूक माझा पाऊच घेऊन आले, 4 रंग काढले, तिला म्हणलं 1 रंग माझा, 1 रंग तुझा आणि दोघींचा म्हणून 3रा रंग. आणि हे मी तिला पाठवलं आणि मला असं आलं की ज्या गोष्टी तुम्ही इथे शिकता किंवा ज्या गोष्टी तुम्ही गुरूंकडनं शिकता त्या 4 भिंतींपुरता मर्यादित नाहीये, त्या तुम्ही आयुष्यात खूप ठिकाणी वापरू शकता. तुम्हाला पण ते कळलं पाहिजे कुठे वापरायचं आणि तेवढं तुमच्यात ते असलं पाहिजे, पण ते असलं तर तुम्ही नक्की करू शकता. मी 10वी पर्यंत फार अभ्यास वगैरे नाही केला असं मी ऑन द रेकॉर्ड सुद्धा सांगू शकते. 11वी मध्ये जेव्हा आले तेव्हा CA करायचं डोक्यात होतं. अकाउंट्सची मला गोडी होती, मला नंबर्स आवडायचे, ते टॅली झालं की एक वेगळा जग जिंकल्याचा आनंद वाटायचा आणि उत्साह अजून वाढायचा. 11वीच्या एंडला एक फायनल अकाउंट्स नावाचा टॉपिक असतो, ज्याच्यावर 12वीपासून सगळंच तुमचं अकाउंट्स बेस्ड असतं. ती त्याचे 100 प्रॉब्लेम्स घ्यायची. दरवर्षी येणार आहे, दरवर्षीच्या 11वीच्या मुलांकडनं तिने 100 प्रॉब्लेम्स केलेले आहेत. आमची जी काय बॅच होती ती काय त्याला नवीन होती, पण या सगळ्या 100 प्रॉब्लेम्स जर व्हायचं असतं की पहिला खूप अवघड वाटायचा आणि 100वा मनातल्या मनात वाचताना सुटायचं. आणि त्याच्या बरोबर अभ्यासाची गोडी कशी लागते ना तर त्या 100 प्रॉब्लेम्स मधनं कळलं. मी 11वी होते, मी सायकलनी यायचे आणि आमची तेव्हाची वेळ 9 ते 10:30 वगैरे अशी होती सकाळी आणि 10:30ला मी जायला निघायचे, पण त्या काही तेव्हाचा ट्रॅफिक सुद्धा खूप वाटायचा आणि सायकलवर न जाताना जास्ती वाटायचा.
आणि मी 10:30ला उतरले आणि मला असं वाटलं की खूप वेळ लागणार आपल्याला घरी पोहोचायला. इथे जरी राहत असो तरी खूप ट्रॅफिक आहे, त्यापेक्षा पण एक सम का नाही सोडलं तुझं. म्हणून मी सायकल लॉक केली, परत आले, सम केलं आणि गेले. हे मला नाही वाटत जर का मी इथे इतके इंटरेस्टिंग वेळी शिक्षण घेतलं असं तर मी दुसरीकडे कुठे जाऊन करू शकले असते. पण त्या दिवशी मी परत आले आणि समजावून त्यांनी माझा अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच एकदम वेगळा झाला. मे बी म्हणूनच सीएचा अभ्यास मी करू शकले, तो जिंकू शकले असं असू शकतं. इथे आम्ही अकाउंट शिकलो का? हो. इकॉनॉमिक्स शिकलो का? हो. पण फक्त आम्ही तेवढंच शिकलो का? नाही. असं म्हणू शकते किंवा आम्ही सगळेच असं म्हणू शकतो की हा आयुष्याचा क्लास होता. इथे मी सांगितलं तसं आम्ही मूवीजवर चर्चा केली, आम्ही पिक्चर्स शिकलो, पिक्चर्स मधून इकॉनॉमिक्स शिकलो की त्या काळाला या स्टोरी लाईनला इतकी व्हॅल्यू होती, मानवी स्वभाव त्याच्यात असे गुंतायचे म्हणून त्याला बॉक्स ऑफिसवर जास्त कलेक्शन मिळायचं, मग असा मानवी स्वभावाचा अभ्यास केला पाहिजे. मग हेच आपण इकॉनॉमिक्स मध्ये शिकत नाही का? मग डिमांड आणि सप्लाय कसं इकॉनॉमिक्स आहे, पण तो कसं मानवी आयुष्याशी जोडला गेलेला आहे. मग लोकांमध्ये ते तुम्ही बघायला शिका, खूप ऑब्वियस आहे, तुम्हाला जमेल. इथपासनं ते डिमिनिशिंग मार्जिनल लॉ ऑफ युटिलिटी, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, तर त्याच्याबद्दल शिकताना तिने सांगितलं होतं की युटिलिटी ये महसूस करने की चीज आहे. आणि म्हणल्यानंतर आम्ही सगळे ब्लँक होतो, कारण असं थेरॉटिकल वाक्य आपल्याला कुणाला कसं कळेल की काय आहे. मग ती म्हणजे प्रेम झालं. 3 सेकंदात सगळ्यांना कन्सेप्ट कळलेली होती, सगळ्यांच्या डोक्यात ती फिट झाली होती आणि कुणीही ते नंतर ऍटलिस्ट टीवाय पर्यंत विसरलं नाही. ते असे पण म्हणले की अनुभव कधी येईल सांगता येत नाही, पण युटिलिटीचा असा अर्थ लक्षात ठेवा. इथे आम्ही ब्रेकअपचे डिस्कशन केले आहेत, लव्ह स्टोरीज डिस्कस केलेले आहेत, फक्त पडद्यावरचा नाही आमचा सुद्धा केलेले आहेत. आणि फक्त डिस्कस नाही केलं आहे, तिथे सल्ले वल्ले पण दिले गेलेले आहेत आम्हाला. इट वॉज लाईक इन ओपन कॉर्पस. आम्ही सगळं बोलायचो, आजही सगळं बोलतो. मला आठवतंय मी खूप पुस्तकांचा विचार करून खूप ओव्हर थिंकिंग कडे झोपू शकणारी मुलगी आहे. आणि मी एक दिवशी क्लासला आले होते आणि मी ना खूप टेन्शनवर होते, माझ्या डोक्यात विचार चालला होता आणि तिने तर नोटीस केलं. तेव्हा क्लास इथे करता ती मला वर घेऊन गेली, मला म्हणली बोल. म्हटलं काय बोल? म्हणजे का तू अशी का बोलते सकाळपासून अशी गप्पा आहे सगळे. आणि असं की मावशीने असं, मी तिला कायमच मावशी म्हणत आले. मी म्हणलं की मावशी ऍक्च्युली मी असं विचारत होते की प्रसिद्धी आणि यश या 2 गोष्टी हँड इन हँड जातात का? मग आपण एकाच्या मागे लागलो तर दुसरी येते का? आपण दोन्हीला चेस करायचं असतं का? आपण कोणाला चेस करायचं नसतं म्हणजे ते आपल्या मागे मागे येतं. मग तिने ऐकून घेतलं, तिने मला 2-3 मिनिटं काहीतरी सांगितलं आणि यू वोंट बिलीव्ह की मला खाली घेऊन आली आणि इट वॉज ओपन टू डिस्कशन. जे कोणी तिथे होतं तिने सगळ्यांना विचारलं तुम्हाला काय वाटते, काय पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे का, यश पाहिजे का, ते काय आहे. आणि आमच्या याच्यावर पाऊण 1 तासाचं डिस्कशन झालं. त्याचा निष्कर्ष असा निघाला की नाही, दोन्ही हँड इन हँड जात नाही. तुमच्या फील्डवर अवलंबून आहे तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे का नाही. यश तुमच्या हातात आहे, तुम्ही काम करा, यश तुम्हाला मिळेल. पण तुम्ही दोन्हीच्या मागे गेलात तर तुम्ही इम्बॅलन्स व्हाल आणि पड. म्हणजे हे सगळं कुठल्या क्लासमध्ये मी बोलू शकले असते का? हेही तिचं श्रेय आहे की मी असं तिच्याशी बोलले. खूप ऍबस्ट्रॅक्ट होतं, काहीतरी बेसिक लेवलचं अकाउंट्स आणि कुठली तरी बॉलिवूडची फील गुड मूवी चालू होती, पण मी नव्हते. आणि मला तिच्याशी हे बोलावं असं वाटलं. हे तिचं खूप मोठं क्रेडिट आहे असं मला वाटतं. खूप मोठी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे खूपदा असं होतं, तो मानवी स्वभावाचा एक भाग आहे की आपण लुक्सवरनं, लोकांचं बोलण्यावरनं कोणाला तरी पटकन जज करतो. तर मी इथे आल्यानंतर क्लासमध्ये सुद्धा बॅकबेंचर्स असतात, ह्या क्लासमध्ये सुद्धा होते. आणि ते इथे आल्यानंतर फार कमी वेळेला आम्ही अभ्यास करायचो, काहीतरी टाइमपासच व्हायचा किंवा काहीतरी त्यांचा सम चुकलेला असणार, मग त्यांचा ओरडा होण्यात इतका वेळ जायचा की आम्ही तो ओरडा बघत बसायचो. असं सगळं खूपदा व्हायचं. तर असाच एक आमच्याकडे क्लासला एक मुलगा यायचा ज्याच्याकडे बघून असं वाटायचं की कसं होणार आहे का, त्याला बेसिक ऍडजस्टमेंट नाही होणार आहे. ऍडजस्टमेंटचं 2 इफेक्ट असतात, एकच दिलं तर कसं होणार आहे. पण आज मी तिला काल बोलताना असं म्हणले की मला ना त्याच्याकडे बघून वाल्याचा वाल्मिकी झाल्याची आठवण होते. कारण की आज तो एक लॉयर आहे, तिचा खूप टच मध्ये आहे, तो आयुष्यात काहीतरी करतो आहे आणि इतकं त्यांचं नातं जवळचं आहे की त्याचं जेव्हा वडील गेले तेव्हा त्यांनी पहिला फोन तिला केला होता. त्यामुळे हे जर का कोणी ट्रान्सफॉर्म करू शकत असेल त्या मुलाच्या मागे न हलता, त्याला बोलून, त्याचं ऐकून, त्याच्या कलाकारांनी घेऊन, त्याला कधी कधी खूप बोलून, पण त्याला लॉयर आज तो झालाय, त्याचं कुठेतरी पूर्ण श्रेय मावशीला देते मी आणि मला वाटतं तोही देत असेल. सो मी जेव्हा सीएच्या ऑफिसमध्ये काम करते
खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप बेसिक गोष्ट आपल्याला शिकवतात की तुम्ही कॅश डेप्रिशिएट नाही करू शकत बिकॉज इट्स अ मॉनिटरी थिंग. खूप बेसिक आहे. 12वी मधल्या मुलीला यायलाच पाहिजे अशी अपेक्षा होती तिची आणि त्यात काही चुकीचं म्हणतात. पण मी आम्ही दोघं जण बसलो होतो आणि मी त्याच्याशी बोलता बोलता डेप्रिशिएट करत गेले आणि मी कॅशही केली. मग झालं उत्तर टॅली होईना. मग झालं काय झालं असं म्हणलं की मावशी मी कॅश डेप्रिशिएट केली आणि ते बोलतानाच मला इतकं असं झालं की आज काय आपलं खरं नाही, आज आपलं सगळं निघतंय. पण ती मला ते ओरडली की मी बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर जो हताश प्लस शॉक असा भाव होता की तू कॅश डेप्रिशिएट केली आणि मी की हो. आणि त्या अपेक्षा त्याचं वजन इतकं होतं की आज सुद्धा मी जेव्हा कॅश आणि डेप्रिसिएशन या 2 गोष्टींचा एकत्र विचार करते तेव्हा पहिल्यांदा मला तिचा चेहराच आठवतो. मला दुसरं काय आठवतं, मला असं कोणी विचारलं नसतं तरी मी स्वतःला म्हणते कॅश डेप्रिशिएट होऊच शकत नाही, शक्यच नाही. म्हणजे हे जे अपेक्षा भंगाचं वजन आहे ना ते फक्त एक गुरु देऊ शकतो. आणि असं नाही की ते मला काचतंय, पण ते आहे, ते मला जाणीव ठेवतं. आणि हे खूप उदाहरणादाखल होतं, हे खूप छोटं आहे पण असं बऱ्याच ठिकाणी आहे की ती आहे म्हणून मला असं वाटतं की मी वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आयुष्य बघते किंवा वेगळ्या मीडियम मार्फत काही गोष्टी करायचा प्रयत्न करते. मध्यंतरीच मला असं कळलं की ती जेव्हा हे सगळं सांगायला लागली तेव्हा तिच्यासमोर बसून हे सगळं ऐकणारी पहिलीच बॅच आमची होती. तर मला आठवतंय तिला कोणाचा तरी फोन आला आणि ती काहीतरी अकाउंट्स आम्हाला शिकवत होती आणि ती बोलताना म्हणली त्यांना की ते खूपच अडचणीत होते आणि त्यांना काहीतरी अबुधाबीचं काम मिळण्याची अपेक्षा होती. तर तिने त्यांना सांगितलं की अबुधाबी वगैरे नाही, ऑस्ट्रेलियाचं तुम्ही तिकीट काढा, बाकी मला काही माहिती नाही, ऑस्ट्रेलियाचं तिकीट काढा. आणि आम्ही एकतर आम्हाला सगळं वन साइडेडच करायचं पण हे आम्ही ऐकलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते झालं तेव्हा त्यांना खरंच अबुधाबीचं काम नाही मिळालं, ऑस्ट्रेलियाचं काम मिळालं आणि ते जेन्युइनली ऑस्ट्रेलियाला जाऊन आता ते खूप वेल सेटल्ड आहे. सो हे सगळं जेव्हा चालू झालं तेव्हा पहिले आम्हाला काही कळत नव्हतं की हे काय फोन्स येतात किंवा ती काय सांगते हे काही माहिती नव्हतं. मग हळूहळू कळायला लागलं की नाही तिला असं कळतं आणि ते संपायचं आमचं, कारण काही प्रश्न विचारायचा काही सवालच नव्हता. पण मी खूप अडवशी आहे, मी याच्यावर नाही खूप फेस व्हॅल्यूवर विश्वास ठेवला. मला असं की नाही मला असं कसं होईल ना, असं कसं कोण कोणाशी तरी बोलेल. मी 12वीत होते तिथे मला थोडंसं. तर एक दिवशी असं की माझी एक वर्गमैत्रीण होती, तिला काहीतरी प्रॉब्लेम आला आणि काहीतरी आमचं असं की ती सापडत नव्हती आणि आम्हाला असं की कुठे असं शोधायची वेळ आली. आणि मला असं की आपण मावशीला विचारतो बघूया तिचं काय होतं. आणि तिला माहिती होतं की माझा तिच्यावर विश्वास नाही आहे, तेही तिने खूप शांतपणे ऐकून घेतलं होतं, तिला मान्य होतं. आणि मी तिला म्हटलं की मावशी, आणि मी खूप असं ना थाटात गेले, मावशी सांग मला माझ्या वयाची ना मैत्रीण हवी, सांग तिचं नाव काय. आणि ती मला काहीच नव्हती, मी फोटो दाखवला. मग मीच दाखवला फोटो, नाव बिव लपवून असा हा बघ फोटो वगैरे असं दाखवलं. आणि मग तिने घेतलं नाव तिचं बरोबर घेतलं. ती म्हणली की या इकडे आहे, मग ती पुण्यात शिकायला आली, असं आणि तसं, काही काळजी करू नकोस, 3 दिवसात ती तुम्हाला मिळेल. आणि ती मिळाली 3ऱ्या दिवशी. मग तेव्हापासून मी साशंक पवित्रा घेतला की हा ठीक आहे मेही असू शकतं, आपल्याला माहिती नाहीये. आणि आता इतकी वर्ष झाले तर मला असं वाटतं की नाही आहे, फक्त तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं. मी आधी म्हटलं तसं की माझ्यासाठी मल्टीपर्पज रोल मध्ये आहे आणि हे मला तिचं कौतुक नाहीये, हे तिच्यातल्या गुरुचं कौतुक आहे. तिच्यातल्या मैत्रिणीचं कौतुक करायचं असेल तर आपण परत एकदा बसूयात, कारण ते वेगळ्या पद्धतीने सुद्धा करता येईल, वेगळ्या पद्धतीने बोललं जाईल. त्यामुळे माझ्या या गुरुला माझं खूप नमस्कार. थँक्यू.